विनंती करता कृपया त्यांनी जॉईन जाऊचे. आमच्या केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करचे, त्याच्याशिवाय मुख्यमंत्री यांचे स्वागत करचे. आम्ही वंदे मातरम आयच्या या बैठकीची सुरुवात करतात. उभे राहिलेले असतात ते सगळ्यांनी आपापल्या जागेचेर उभे रावचे आणि वंदे मातरम आम्ही आयच्या या बैठकीची सुरुवात करतात. देखपणे सगळ्या माचेर बसले माने असतात तसे आमचे युनियन मिनिस्टर, मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष, सगळे मिनिस्टर मुखार बसले, सगळे आमदार आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळे पदाधिकारी. तुमच्याकडे विनंती करता सगळ्यांकडे आयची ही बैठक जी आसा पूर्ण दिसाची आसा. सगळ्यांनी पूर्ण वेळ या बैठकीक अपेक्षित आसात. हांव फुडले सुवातेर सगळ्यांचे स्वागत करपाक आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी दामोदर नायक हांचे कडेन विनंती करता. समीर मांद्रेकर युवा मोर्चाचो अध्यक्ष कृपया माचेर येवचो. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा जोरान जाऊन आशिल्ले मरे.
भारतीय जनता पार्टीच्या आयच्या स्टेट एक्झिक्युटिव्ह मिटींग आणि ह्या मिटिंगेक आमकां मुद्दामून मार्गदर्शन करपाक हजर आशिल्ले आमचे सगळ्यांचे लाडके नेते तशेंच भारताचे रस्ते आणि अवजड वाहन मंत्री श्री नितीन गडकरीजी हांचे हांव मन काळजांतल्यान गोंयकाराच्या वतीन हांव स्वागत करता. त्याच बरोबर ह्या कार्यक्रमाक आमचे लाडके नेते श्री डॉक्टर प्रमोद सावंतजी मुख्यमंत्री तशेंच केंद्रीय नेते आमचे भाऊ उत्तर गोंयचे खासदार श्री श्रीपादजी नायक तशेंच आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राज्यसभेचे खासदार सदानंद सेठ तानावडे आणि माचेर बशिल्ले सगळे मानेस्त मंत्रीवर्ग आणि पक्षाचे पदाधिकारी हांगसर जमिल्ले सगळे आमदार माजी उपमुख्यमंत्री आमचो बाबू आजगांवकर त्याचबरोबर रमेश तवडकर सभापती सकयल बशिल्ले सगळे पक्षाचे प्रदेशाचे त्याचबरोबर राज्याचे पंचायतीचे सगळे जे कार्यकर्ते हांगा जमिल्ले आसात तांचे सगळ्यांचे स्वागत करतना म्हाका आनंद जाता. नुकतीच निवडणुको जाल्यो. निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री नरेंद्र मोदीजी हांणी ज्या सगळ्यांच्या कल्पनेन आशिल्ले सगळ्यांच्या स्वप्नान आशिल्ले आनी सगळ्यांच्या आशा आकांक्षांच्या हातूंत भितर तिसरे वेळाचेर पंतप्रधान जावप आनी ह्या भारताची धुरा आनी विश्वगुरू वचपाच्या मार्गाचेर परत एकदा मार्गस्थ जावप अशें सगळ्यांच्या मनांतली कल्पना आशिल्ली आनी ती सगळी सत्यान साकार जाली आनी ताचे मूर्त स्वरूप म्हणून माननीय श्री नरेंद्र मोदीचे तिसरे वेळा वयले सरकार स्थापन जाले. ह्या वेळाचेर ही पयली म्हणजे निवडणूक जावन आनी निवडणूक जावन त्याच बरोबर गोंयच्या हांगसरल्या हातूंत पयली ह्या वर्साची स्टेट एक्झिक्युटिव्ह जी मिटींग आसा ती हांगा जाता. हांव सगळ्यांचे परतून एकदां हांगा स्वागत करता. सगळ्यांनी मातशा उर्बे भरीत आवाजान श्री माननीय श्री नितीन गडकरीजी हांचे स्वागत करपाक जोरदार ताळी मारून स्वागत करचें आनी एकच नारा दिवचो, भारत माता की. तुमच्या सगळ्यांचे उतरांनी स्वागत जाल्ले आसा. ह्या वेळाचेर आमचे मदें आसात आमचे युनियन मिनिस्टर आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी आयच्या ह्या स्टेट एक्झिक्युटिव्ह व्यापक बैठकीक आमकां मार्गदर्शन करपा खातीर खास करून आयिल्ले आसात. हांव तेंचे सगळ्यांचे स्वागत करता. तशेंच आमचे मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष सदानभाई हांचे कडेन विनंती करता की तांच्यांनी तांचे स्वागत थोड़ा फोटो 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 समीर समीर फोटो समीर फोटो थोड़ा फोटो हाँ बस. भारत माता की. त्याचप्रमाणे आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे विनंती करता की आमचे भाऊ श्रीपाद भाऊ जे 2 फाटी हॅट्रिक करून गोंयच्यान जिखून आयिल्ले आसात मंत्री जाल्ले आसात त्यांचेय फेलिसिटेशन ह्या वेळाचेर ह्या राज्य कार्यकारिणीच्या वतीन करचें. हाथ हाथ फोटो 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 समीर भाई समीर भाई व्हडल्या ताळयांनी त्यांचे अभिनंदन करचे. जशें केंद्रात नरेंद्र मोदीच्या सरकारात तिसरे फाटी सरकार आयिल्ले आसा हॅट्रिक केल्ले आसा तशी डबल हॅट्रिक उत्तर गोंयच्या श्रीपाद भाऊन केल्ले आसा. आणि भाऊ सदांच म्हणटात की सगळे हॅट्रिक जे काम आसा हे सगळे आमचे देव दुर्लभाचे कार्यकर्त्यांच्या बळाचेर आपण केल्ले आसा. पण हेचे सगळे क्रेडिट हे कार्यकर्त्यांक वता. सो तुम्ही स्वतःचे अभिनंदन करून घेवचे ह्या वेळाचेर. प्रोग्राम सुरू कर. फुडले सुवातेर आमचे प्रदेश अध्यक्ष सदानंदभाई यांचे कडेन विनंती करता की तांणी कार्यकर्त्यांक संबोधित करचें. भारतीय जनता पार्टीच्या आजच्या राज्य कार्यकारिणीक हांगा व्यासपीठाचेर उपस्थित आमचे राष्ट्रीय नेते
भारतीय जनता पार्टीचे आमचे आदले अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष आणि आता सरकारातले मंत्री माननीय नितीन गडकरीजी, आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रातले मंत्री श्रीपाद भाऊ नायक, व्यासपीठाचेर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे गोयचे सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे पदाधिकारी, पार्टीचे कोर टीव्हीचे सगळे मेंबर उपस्थित, आज या राज्य कार्यकारिणीक सगळे पत्रकार, गोंय भल्ले भारतीय जनता पार्टीचे स्टेट एक्झिक्युटिव्हचे सगळे मेंबर, पक्षाचे पदाधिकारी, मतदारसंघांचे अध्यक्ष, डिस्ट्रिक्टाच्यो दोन्ही जिल्ह्याचे पदाधिकारी, भाव आणि भयणीनो, सगळ्यात पयलीं हांव तुमचे सगळ्यांचे आजच्या या राज्य कार्यकारिणीक तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि खास करून आमचे केंद्रीय नेते नितीन गडकरीजी हे मुद्दाम आज आमच्या या कार्यकारिणीक आयिल्ले आसात. हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन त्यांचे हार्दिक स्वागत करता, हार्दिक अभिनंदन करता आणि तांकां धन्यवाद दिता. आमी इलेक्शन जातकच पयल्या वेळारूच राज्य कार्यकारिणीची ही बैठक हांगा संपन्न जाता आणि ह्या 2024च्या लोकसभा निवडणुकी भितर देशभरा भितर भारतीय जनता पार्टीक 240 सीट आणि विथ NDA मिळून आज तिसऱ्या वेळाचेर पयल्या वेळार नॉन काँग्रेस अशे प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्या वेळाचेर प्रधानमंत्री जाल्ले आसात आणि ताका लागून हांव सगळ्या गोंयकारांच्या वतीन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीन तेंचे अभिनंदन करता. गोंया भितर आमचे 2 सीट आशिल्ले, आमकांय दिसतालें की आमी दोनूय सीट निवडून येतले म्हणून, पण दोनांतलो एक सीट आमचो निवडून आयलो श्रीपाद भाऊ नायक हे गोंया भितर तिसऱ्या वेळाचेर ह्या उत्तर गोंयचे खासदार जाले आणि परत केंद्रांत मंत्री जाले. पण दक्षिण गोंया भितर पळयता आसतना आमी थोड्याशा मतांनी दक्षिण गोंयचो सीट आमी निवडून हाडपाक शकले ना. 13,000च्या आसपास मतांनी आमचो दक्षिण गोंयचो सीट आमी हारले. पण एकूण आमी जर पळयलें आसत की 99 आनी 2014 आमी दोनूय सीट जिखिल्ले, नॉर्थ जिखिल्ले, सावथूय जिखिल्ले. पण पयल्या वेळाचेर दक्षिणेक आमी 2,04,000 मतां ही आमी क्रॉस केल्ली आसा आणि ताका लागून ह्या सगळ्या हातूंतले वेगवेगळे रिझोल्युशन सबंद दिसा दिसभराची ही राज्य कार्यकारिणी जातली आणि ताका लागून ह्या राज्य कार्यकारिणी भितर विविध अशे विशय आसतले ज्या विशयांचे तुमकांय सगळ्यांक मार्गदर्शन मेळटलें आणि आमी हे सगळें करता आसतना आमी पळयलें की दिसभरा भितर पॉलिटिकल रिझोल्युशन आसत किंवा नरेंद्र मोदीजी तिसऱ्या वेळाचेर ह्या देशाचे पंतप्रधान जाले म्हणून तेंचे अभिनंदन करपाचो एक ठराव आसत आणि त्यानंतर एकूण पॉलिटिकल एनालिसीस म्हणजे आमी खंयच्या मतदारसंघात कितले आमकां फरक पडलो गेल्या 99 पासून आतां पर्यंतचे वेगवेगळे आमचे वोट शेअर जो आसा वो वोट शेअर आमचो कशा पद्दतीन वाडत आसा. एखादी बऱ्याचदा अशें आसता की एखाद्या कांय चुकांक लागून आमची कमी वोट शेअर जालो आसतलो, पण तेचें डिटेल विश्लेशण जें आसा तेचें प्रेजेंटेशन तुमच्या समोर हांगा दवरलें गेलें वयतलें. आमी हे पळयतना आमी पळयतात की मोदीजीचें विकसीत भारत 2047चें स्वप्न हे आमकां सगळ्यांक मेळून साकार करपाचें आसा आनी म्हणून आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हांचो सदोदीत गोंयाक लागून आमी पळयतात की गोंयचे रस्ते ज्या तरेन आज आमी पळयतात. काल मोपाचे लिंकींग रोड जो आसा, फ्लायओव्हर जो आसा तेचें काल उद्घाटन जालें. 1,200 कोटीचो जो प्रोजेक्ट आशिल्लो तेचें उद्घाटन जालें आनी गोंयभर आमी जर पळयलें जाल्यार पत्रादेवी पासून पनवेल पर्यंत आपले पत्रादेवी टू पोळ्या पर्यंत ह्या सायडीक महाराष्ट्राची बॉर्डर आनी त्या सायडीक कर्नाटकाची बॉर्डर, ह्या बॉर्डरीक येणारे सगळे जे रस्ते जे आसात ज्याच्या भितर आमी 6 लेन रोड पळयतात, 4 लेन रोड पळयतात. एक वेळ आमकां दिसतालो की एखादो फ्लायओव्हर जर पळोवपाक जाय आमकां मुंबय, बेंगलोर व्हडल्या शहरान वचचें पडटालें. आज आमी आमच्या ह्या गोंया भितर हें पळोवपाक शकता आनी हे शक्य जर कित्याक जालें आसत जाल्यार ते आमचे नितीनजी गडकरीजी हांच्यांनी सदोदीत गोंयाक लागून प्राधान्य दिल्लें आसा. 2014 पासून आतां पर्यंत जर आमी पळयलें जाल्यार सादारण एक 20,000 कोटीचे वेगवेगळ्या माध्यमांतल्यान तांच्यांनी गोंयाक लागून फंड दिल्लो आसा. रस्ते आसतले, ब्रिजीस आसतले. आज तेंची टॅक्निकल टीम जी आसा ती जुवारीचो आपलो बोरीचो ब्रीज थंय जावपाक जाय तो पळोवपाक इन्स्पेक्शन करपाक गेल्ले आसा. आमी पळयतात अटल सेतू सारकेलो ब्रीज आसत, जुवारी ब्रीज आसत, काणकोण बायपास आसत, गालजीबागच्यान जाल्लो बायपास आसत आनी त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांतल्यान डेव्हलपमेंट जो आसा तो तांच्यांनी केल्लो आसा. काल मुख्यमंत्र्यान तांचे कडेन आनी कांय कमेंट मागीर सांगिल्ले
तातूंतले ते प्रोजेक्ट सुद्दां तांकां कमीट केल्ले आसात, ते प्रोजेक्ट सुद्दां त्यांच्या माध्यमांतल्यान दितले. आनी त्यामुळे वेगळे एक गोंया कडेन बऱ्या तरेचो संबंध आशिल्ले असे नितीनजी गडकरी आज आमचे मदीं आसात. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे विचारूय आमकां आयकपाक मेळटले. आनी त्यामुळे ज्यांच्यांनी भारतीय जनता पार्टीची सुरवाती पासून म्हणजे आमचे 94 जेन्ना 4 आमदार आयले त्याच्या पासून पयलीं पासून त्यांचो संबंध गोंया कडेन आसा. भारतीय जनता पार्टीचे प्रमोद महाजन जी आसत, नितीनजी गडकरी जी आसत, हे हांगासरले सगळ्या कार्यकर्त्यांक परिचीत आसात, ज्यांच्यांनी भारतीय जनता पार्टीक सर्वतोपरी मदत केल्ली आसा. आमी अशें म्हणा कार्यकर्ते आसत, एक वेळ आसतालो की एखादें भाशण जर पब्लीक मिटिंगेन करतलो आसत जाल्यार आमचे कडेन मनीस नासतले, महाराष्ट्रांतल्यान मनीस धाडपाचें काम ते करताले. एखादी निवडणूक लढयतलो आसत जाल्यार पयशांची गरज आसा, ती सुद्दां त्यांच्या व्यवस्थेच्यान जाताली. आनी त्यामुळे एक अत्यंत परिचित असे बऱ्या तरेचे मार्गदर्शन आज आमकां पळोवपाक मेळटलें. आनी त्यामुळे ह्या सगळ्या हातूंतल्यान पळयतात की देशभराचो विचार आमी जर केलो आसत जाल्यार ह्या देशभरा भितर पयल्या वेळाचेर 64 कोटी लोकांनी मतदान केलें. आनी गोंयभर वैशिश्ट आसा, कारण गोंयांत पयल्या वेळाचेर लोकसभा मतदानात नॉर्मली आमी पर्सेंटेज ऑफ जी वोटींग पळयतात ती व्हडली पर्सेंटेज ऑफ वोटींग जायना. पण ह्या वेळाचेर आमी पळयता आसतना पळयलें की उत्तर गोंया भितर 79% वोटींग जाली, म्हणजे 100रांतल्यान 79 लोकांनी मतदान केलें. आनी दक्षिण गोंया भितर 76% मतदान जालें. आनी त्यामुळे मतदान जावपाचें एकमेव जें कारण आशिल्लें ते आमी जो पंथप्रमुख सिस्टम जी ह्या गोंया भितर आमी सगळ्या कार्यकर्त्यांक लायली आनी सगळ्यांनी सिरियसली काम केलें. आनी म्हणून बऱ्याच मतदारसंघा भितर आमी पळयताले की हायेस्ट मतदान जें आसा हें मतदान आमी पळयलें. 70 तालुका आसत, बिचोली तालुका आसत, एवरेज 88% मतदान, म्हणजे 100रांतल्या 88 लोकांनी मतदान केलें. आनी तातूंतले पळयता आसतना 57% मतदान, 78% मतदान हे भारतीय जनता पार्टीक दिलें गेलें. आनी त्यामुळे उत्तर गोंयचो आमी सगळ्या वेळाचेर सीट जिखताले, सगळेच वल्गना करताले की एंटी इन्कम्बन्सी आसा, हे आसा, ते आसा, दोनूय सीट भारतीय जनता पार्टीक मेळचे ना, अशा तरेची भाशा काँग्रेस आनी बाकीचे सगळे करताले. आनी त्यामुळे सगळे जाण एकठांय आयले, इंडी अलायन्स केले, ज्या अलायन्सा भितर सगळे जाण एकठांय आयले आमच्या विरोधी लढले. पण हे सगळे करून सुद्दां 40 मतदारसंघा भितर 27 मतदारसंघांनी भारतीय जनता पार्टीकूच लीड मेळिल्ली आसा. हे सगळ्यात व्हडलें वैशिश्ट आसा. आनी हे करता आसतना 2 मतदारसंघ जे आसात उत्तर गोंयचे, तेच्या भितर हळडोना ह्या मतदारसंघात आमी केवळ 80 मतांनी फाटीं उरले. सांगांद्रे मतदारसंघा भितर आमी केवळ 76 मतांनी फाटीं उरले. आनी हे दोनूय जर एड केले आसत जाल्यार गोंयच्या 39 मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिखून येवपाची ताकद ह्या गोंयच्या भारतीय जनता पार्टी कडेन आसा. आनी ताका लागून हे वेगवेगळ्यांक दिसता की एखादो सीट आमी जिखले म्हणून कितें खूब व्हडलें केलें काय म्हणून कांय करपाक शकना. आमी खऱ्या अर्थान एक निवडणूक जातकच दुसऱ्या निवडणुकीची तयारी करतात. आनी खऱ्या अर्थान आज पासून आमी भारतीय जनता पार्टीची येणारी 2027 ची जी निवडणूक आसा ह्या निवडणुकीची तयारी आमी सगळे जाण करतले. आनी 2027 जशें मुख्यमंत्री म्हणटात 27 27, 22 आमी म्हणटाले, केवळ 20 आयले, 2 आमचे एक 76 मतांनी आनी एक 500 मतां भितर आमी हारले. पण 22 करपाची ताकद तुमच्या सगळ्या भितर आशिल्ली. आजूय हांव सांगपाक सोदतां की जी ताकद तुमी सगळ्यांनी दवरल्या, जो जर आमी विजन दवरलें, हें विजन जर आमकां 27 पूर्ण करपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांक मेळून हें काम करचें पडटलें. 2027 भितर भारतीय जनता पार्टीचें सरकार चवथ्या वेळाचेर परत एकदां ह्या राज्या भितर हाडचें पडटलें. आनी ताका लागून जें कितें करपाक जाय तें आमी सगळ्यांनी मेळून करूं जाय. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर ठरयलें ही गोश्ट म्हाका करपाक जाय जाल्यार आमी ती करपाक शकतले. आनी म्हणून आमी दक्षिण गोंयांत कदाचित हारले आसतले, पण दक्षिण गोंया भितर आमी 20तले 11 मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीक लीड मेळिल्ली आसा. केवळ 9 मतदारसंघा भितर आमी थोडेशे फाटीं उरले. जशें उत्तर गोंयांत आमी 18 मतदारसंघा भितर पावले, तशेंच आमी दक्षिणेक 11 मतदारसंघांत पाविल्ले आसा. आनी त्यामुळे ह्या वेळाचेर आमकां सगळ्यांक चिंतन करपाची गरज आसा. म्हज्या मतदारसंघात जर एखाद्यान ठरयलें तितलें मतदान जावना जाल्यार कित्याक जावना आसत जाल्यार तेचें कितें रिजन जें आसा हें आमकां सोदून काडचें पडटलें. त्या माध्यमांतल्यान आमकां लोकां समोर वचचें पडटलें, आमी लोकांक थँक्यू म्हणपाक वचचें पडटलें. हें जर आमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी परत एकदां ज्या तरेन आमचें सगळ्यांचें म्हणणें आसा की परत त्या तरेन नरेंद्र मोदीजी 3ऱ्या वेळाचेर ह्या देशाचे पंतप्रधान जाले. आनी तांच्यांनी सांगिल्लें आसा की गेल्या 2 टर्म जे आशिल्ले ते केवळ ही ट्रेलर आशिल्ले आनी खऱ्या अर्थान आज पिक्चर सुरू जातलें. खऱ्या अर्थान वेगळो विकास हो ह्याच्या फुडें सुरू जातलो हें तांच्यांनी सांगिल्लें आसा. आनी म्हणून ज्या देशाची इकॉनॉमी, फायनान्शियल इकॉनॉमीचेर आमी 11 नंबराचेर आशिल्ले, आज आमी 5व्या नंबराचेर पाविल्ले आसा.
हे केवळ आम्ही पॉलिटिक्साचे राजकीय भाषण करताले अशें न्ही. आजूय आमी सांगतात की येणाऱ्या 2 वर्सां भितर भारत देश हो जगातली 3ऱ्या नंबरची ताकद जातलो. आनी ही 3ऱ्या नंबरची ताकद जाता आसतना आमकां सगळ्यांक गोंया भितर आमचे चवथ्या वेळाचेर सरकार हें हाडपाची ताकद हे सगळ्याचें काम जें आसा हें आमी सगळ्यांनी करूं जाय. आनी म्हणून ज्या मतदारसंघा भितर आमकां कमी मतां पडलीं थंय आमी विचार करपाची गरज आसा, मंथन करपाची गरज आसा. आमच्या भितर जर एकमेका भितर जर वेगवेगळे आसत जाल्यार आमी तातूंतल्यान कितें वाड काडपाक शकता हें आमी करुया. पूण आमकां सगळ्यांक मेळून, कारण निवडणूक जिखप हें एकट्याचें काम न्ही, निवडणूक जिखप हें सगळ्या कार्यकर्त्यांचें काम. आनी त्यामुळे आमी सगळ्यांनी जर काम केलें, कारण म्हाका याद जाता 2020 ज्या वेळाचेर जिल्हा पंचायतीची निवडणूक आशिल्ली आनी त्या वेळाचेर सगळ्यात पर्यंत वेगवेगळ्या पद्दतीची वल्गनां काँग्रेस आनी बाकीचे करताले. बरेच जाणांक स्वप्नां पडपाक लागिल्लीं आसात. जशें आमी पळयताले एक वेळ कार्यक्रम येतालो 10-15 वर्सां पयलीं, मुंगेरी लाल की हसीन सपने, तो स्वप्नांत सगळें पळयतालो. ताका स्वप्नांत खुर्ची दिसताली, मुख्यमंत्री जावपाक दिसतालो. आनी मागीर स्वप्नाक येता येता बायल उदक वतकच जागो जातलो, मागीर ताका दिसलें की आपूण अजुनूय बेडारूच आसा म्हणून. तशा पद्दतीन स्वप्नां ह्या गोंयच्या कांय राजकारण्यांक पडिल्लीं आसात. आनी म्हणून विविध तालुक्या भितर मुवमेंट करप, लोकांचें सजेशन मागप सगळ्यांक फिरपाक लागिल्लें आसा. त्यामुळे आमी सगळ्यांनी हें जें काम आसा, आमी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीक ताकद दिवपाची गरज आसा. कारण ही पार्टी जी आसा ही तुमची सगळ्यांची. कारण हांगा कोण एकाच्या हाच्या फाटल्यान दुसरो असो जायना. भारतीय जनता पार्टीचो कोणूय प्रदेश अध्यक्ष जावपाक शकता, भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो खंयच्याय पोझिशनार पावपाक शकता. आनी त्यामुळे आमी सगळ्यांनी ही ताकद लावन आमच्या भितर जर एक वेगळेपणां जर आसत ती सायडीक दवरून एकमेव लक्ष जर आमी दवरलें की भारतीय जनता पार्टीक आमी परत एकदा ती 4थ्या वेळाचेर सत्तेर कशें हाडटले, हेका लागून जें कितें करपाक जाय तें आमी सगळ्यांनी करचें अशी अपेक्षा करता. आनी आजच्या ह्या कार्यकारिणीक परत एकदा हांव तुमचे सगळ्यांचें अभिनंदन करता. आनी म्हजें भाशण सोंपच्या पयलीं हांव आमचे 70 तालुक्यांतले दोनूय मतदारसंघ जे आसात तेजे भितर आमकां तेंच्यांनी बऱ्या तरेचें लीड दिलें मेळून. 70 तालुका आसत, आमचो बिचोली तालुका, आमचे मुख्यमंत्री आसत, आमचे मये आसत किंवा आमचे बिचोली मतदारसंघ आसत, ह्या केवळ 5 मतदारसंघांनी आमकां जे 1,16,000 जे लीड मेळिल्लें आसा तेतूंतले केवळ ह्या 5 मतदारसंघांनी आमकां 70,000 लीड दिल्लें आसा. म्हणून खास करून ह्या सगळ्यांचें हांव अभिनंदन करता. आनी गोंयभरल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, बुथाच्या अध्यक्षा पासून स्टेटी पर्यंत आयिल्ल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता. आमदारांकूय धन्यवाद दिता, मंत्र्यांचे अभिनंदन करता. आनी परत एकदा ह्या राज्य कार्यकारिणीक खास करून आमचे नितीनजी गडकरी हांगा आयिल्ले आसात, हांव तेंचे ह्या कार्यकारिणीक स्वागत करता आनी म्हजें उलोवप थांबयता. धन्यवाद. देव बरें करूं. धन्यवाद माननीय अध्यक्ष. फुडले सुवातेर ही कार्यकारिणी समितीची बैठक फुडें व्हरता आसतना आज केंद्रान 3री फावटी म्हळ्यार हॅट्रीक करून माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वा सकल सरकार आमच्या देशान आयिल्लें आसा. आनी ताजे खातीर तांचो अभिनंदन करपा खातीर अभिनंदनी ठराव दवरपा खातीर आमचे मध्य आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हांचे कडेन विनंती करता की आमचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांचे अभिनंदनी ठराव तांणी तुमचे सगळ्या मुखार दवरला. नमस्कार. आयज स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मिटिंगेक आमचे मदीं उपस्थित आमचे सगळ्यात व्हडले नेतृत्व श्री नितीनजी गडकरी हांकां आमी सगळे मानतात आनी जे गोंयाचें परिवर्तन करपाक आमकां मदत केल्ले आसा श्री नितीनजी गडकरी आमचे मदीं आयज मुद्दम स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीक आयज सहभाग जाल्ले आसा. आमचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे, आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, श्री श्रीपाद नाईकजी आणि बाकी आमचे सगळे मंत्री वांगडी आणि हांगासरले बसलेले सगळे पदाधिकारी, आमदार, पत्रकार, आयज तुमच्या फुड्यान म्हाका पक्षान संदी दिल्ली आसा की कॉंग्रॅच्युलेटरी मोशनाचेर मांडपाक आनी कॉंग्रॅच्युलेटरी मोशन मांडपाक आनी जे आमी आयज हांगा उपस्थिती लायिल्ली आसा की देशाचे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हेंचे हॅट्रीक जे पयली फावट इतिहासान भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री 3दा फाटोफाट जावन आयिल्ले आसा की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हेंच्या खातीर म्हाका दिसता आमी सगळ्यांनी टाळयेच्या गडगडाटान आमी तेंचे कॉंग्रॅच्युलेट करपाची गरज आसा. आयज देशाचे प्रधानमंत्रीन एक मायलस्टोन अचीव केल्ले आसा. भारतीय जनता पार्टीच्या इतिहासान एक वेगळे तरेचे मायलस्टोन आयज आमकां अचीव करपाक आनी पळोवपाक संदी गावली. तरी बी आमी पळयता की इंडी एलायन्स जे नांवान आयज ते एलायन्स जे एकत्र आयिल्ले आसा, तरी बी आमी जिखले, आमच्या देशाचे प्रधानमंत्री परत प्रधानमंत्री जाले, ते खंय तरी आमची विक्ट्री, खंय तरी आमी जे जिखून आयले
ते सगळे आमकां एक वेगळे तरेन दाखोवन दिवंक सोदता की आमी जिखोवन पावले ना, आमकां त्या तरेचे फुडें वचपाची जी परिस्थिती आशिल्ली जावंक ना. पूण तरी बी NDA अलायन्सान वेगळे तरेन आयज आमी सरकार घडोवन आमचे देशाचे प्रधानमंत्री परत एकदा प्रधानमंत्री जाले आनी आमचे देशाचे ते नेतृत्व वेगळे तरेन करता. विकसीत भारत 2047 म्हणजे 100 वर्सां इंडिपेंडन्साचे तेंचे जे कितें विजन आशिल्ले ते विजन फुडें व्हरपाक म्हणून आमी सगळे कार्यरत आसा आनी तेंचें विजन आनी ह्यान फुडें आमी वेगळ्या तरेन फुडें व्हरपाक आमचो प्रयत्न आसूंक जाय. भारतीय जनता पार्टीचे गेल्या 10 वर्सांत आमी पळयल्यार आनी गोंय राज्याचो इतिहास केल्यार भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व देशांत आमचे देशाचे प्रधानमंत्री करता. पूण आमी आयज सगळे जे आयज गोंयांत येता नितीनजी गडकरी आमचे मदीं आहा म्हणून म्हणना, पूण प्लेनान विमानान जेन्ना आमी उतरता काय खंयी पळयल्यार रोडाचो नेटवर्क पळोवंक गेले आनी काल बी तेणी जे कितें आश्वासनां आमकां दिल्लीं आसा हे सगळे गेल्या 10 वर्सांत नितीनजी गडकरीन जितके पयशे गोंय राज्यान दिल्ले आसा हेका म्हणटा विकसीत भारत. हेका म्हणटा की विकास म्हणटा तो कसो जावचो. काणकोणचे पेडणे पावपाक आमकां कितले बेगीन आमी पावतले आनी हांगाच्यान आमी दुसऱ्या राज्यान आमी कशे पावतले हे तेंचे कडल्यान एक्चुली शिकपाची गोश्ट आसा. कारण तेंचे विजन, तेंचे विचारधारा आनी तेंचे वेगळे तरेन धोरण की लोकांक जो बेनिफीट जावंक जाय तो बेनिफीट आमकां वेगळे तरेन दिवपाचो प्रयत्न नितीनजी गडकरीन आमकां करून दिल्ले आसा. आनी आयज भारतीय जनता पक्षाचे आमी जेन्ना म्हणटा हे भारतीय जनता पार्टीची विचारधारा नितीनजी गडकरीन आमकां जें कितें शिकयल्लें आसा जें दाखोवन दिल्लें आसा की इच्छा शक्ती आसल्यार ह्यो गोश्टी आमी करूं शकता. हेका म्हणटा विकसीत भारत, हेका म्हणटा की डेव्हलपमेंट, हेका म्हणटा प्रोग्रेस. आनी हे सगळे गोश्टी लोकां कडेन आमकां जर व्हरूंक जाय तर वेगळे तरेन व्हरपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. आनी देशाचे प्रधानमंत्री जे नेतृत्व सकयल हे सगळे गोश्टी आमी फुडें करपाक शकले. देशाचे प्रधानमंत्री एकूच एक सेंटन्स काडले जे आमी प्रत्येकदां आमी मिटिंगेन म्हणटा की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आनी सबका प्रयास. इकॉनॉमीक इंडिकेटर्स वाडल्या देशाचे. इकॉनॉमीक इंडिकेटर्स वाडल्या म्हणून देशाची प्रगती खंय तरी जावंक लागल्या. आयज GDPचो आमी उल्लेख केल्यार GDPची वाड जाल्ली आसा, GDPचो ग्रोथ जाल्लो आसा. देशान आनी राज्यान प्रगती जावंक लागल्या. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट व्हडल्या प्रमाणात जे देशान आमी उल्लेख करता की भारतमाला, सागरमालाचे वेगळे तरेचे इनिशिएटिव्स आनी मेक इन इंडिया पयलीं लोक फकाणां मारताले. आयज मेक इन इंडिया हॅज बिकम अ रियालिटी. मेक इन इंडिया आमी डिफेन्स क्षेत्रांत आमी पळयता जे केन्ना आमी विचार करूंक शकले ना. आयज नितीनजी गडकरी आपले अनुभव हांव केन्ना केन्ना तांकां वेगवेगळे शोचेर पळयता आनी दिल्ली जेन्ना ते उलयता आपलो अनुभव उलयता की जेन्ना काल बी तेणी सांगलें की ग्रीन गोवाचे दृश्टिकोनान आमी विचार करपाची गरज आसा. हे वेगळे तरेन आयज देशाचे प्रधानमंत्री ह्यो सगळ्यो गोश्टी फुडें व्हरपाचो ते प्रयत्न करता. आनी आमकां हे शिकपाक गावलें की आमच्या राज्यान एक वेगळे तरेचें परिवर्तन आमी कशें करूं शकता. मेक इन इंडियाच्या माध्यमांतल्यान जायते इन्व्हेस्टमेंट आमच्या देशान हाडपाचो प्रयत्न तेणी केले. आयज मेक इन इंडिया फक्त हांगासरले भायले इन्व्हेस्टमेंट बी हाडून वेगळे हजारांनी न्हय लाखांनी नोकऱ्यो तयार जाल्ल्यो आसा. सोशल वेलफेअराचें इन्क्लुजन NDAचें सरकार सोशल सेक्टरांत जायत्या लोकांक मदत दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. वेगळे घटकाक बरोबर घेवन लोकांक वेगळे तरेचे बेनिफीट प्रत्येक घटकाक दिवपाचें काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा. जनधन योजनाचे केन्ना आमी विचार करूंक ना. पयलीं जेन्ना जनधन योजना सुरू जाली कार्यक्रम जेन्ना जालो लोकांक कळोंक ना तें कितें आहा तें. डिजिटल ट्रान्सफर म्हणटा ते खऱ्या अर्थान हे जनधन योजनाच्या माध्यमांतल्यान देशाचे प्रधानमंत्रीन दाखोवन दिले की पयलीं जे काँग्रेसचे प्रधानमंत्री आशिल्ले ते म्हटले की 5 पयशे पर्यंत बी आयज लोकां कडेन पावना. हे देशाचे प्रधानमंत्री दाखोवन दिले की भारतीय जनता पार्टीची नीती आनी देशाचे प्रधानमंत्री की हे 400 मिलियन नोट जनधन योजना जे आयज बँकेचे अकाउंट ओपन केल्या ह्या माध्यमांतल्यान डिजिटल ट्रान्सफर गरीबाचे गरीब घटका पर्यंत पावपाचो प्रयत्न ह्या सरकारान केल्ले आसा. आयुष्मान भारत अशें केन्ना कल्पना कोणी करूंक ना. आयज हे जेन्ना आयुष्मान भारताचे आमी उल्लेख करता आनी गोंय राज्यान मुख्यमंत्री जाता ते वेगळे तरेन आमी ट्वीट करून म्हाका दिसता की आमचो मॉडल जो आहा तो वेगळो मॉडल मुख्यमंत्री ते करतले. कारण मुख्यमंत्रीचे मनान कांय गोश्टी आसा ते फुडें व्हरपाक म्हूण आमी सगळे तांकां सहकार्य करता की देशाचे प्रधानमंत्रीचे विचार आनी आयुष्मान भारत म्हणजे हे देशान न्हू हे जगान सगळ्यात व्हडलो जो आहे कितें म्हणटा ते ह्या तरेचे स्कीम जर आयज इम्प्लिमेंट जर केल्या की भारत देशान केल्ले आसा आनी आमकां तेजो अभिमान आसूंक जाय. आनी ह्यो गोश्टी आमी लोकां कडेन ल्हान ल्हान घटकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न आमकां करपाक जाय. आयज उज्ज्वला योजना
फ्री LPG कनेक्शन हे जायत्या लोकांक ह्या सरकाराच्या माध्यमांतल्यान दिवपाचें काम आयज भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वाचे सरकार देशात आयज नरेंद्र मोदीजी हेंच्या माध्यमांतल्यान करपाक आमकां संदी गावली आनी लोकांक गावले. एग्रीकल्चर रिफॉर्माचे हांव चड उलयना, पूण PM किसान आनी नॅम म्हणजे युनिफायड नॅशनल मार्केटाचे एग्रीकल्चर कमोडिटी एनहॅन्सिंग हे सगळे शेतकरीक लाभ जावचो ह्या तरेचे काम सरकारान केल्ले आसा. टेक्नॉलॉजिकल एडवान्समेंट म्हटल्यार सगळे तरेचे नवे नवे आयज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आयज आमी देशान उलयता, हे आयज सरकारी क्षेत्रान बी आनी सरकारी हॉस्पिटलान सोडूनच द्या बाकी क्षेत्रान बी आयज हेजी चर्चा व्हडल्या प्रमाणान करपाक आयज देशाचे प्रधानमंत्रीन फुडाकार घेतलेलो आसा. डिजिटल इंडियाच्या माध्यमांतल्यान आयज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मान 1 बिलियनचे वयर लोकांक तेजो फायदो जाल्लो आसा. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचो उपयोग जाता आनी हे प्लॅटफॉर्माचो उपयोग जाता म्हणून आमी वेगवेगळ्या गोश्टी आनी प्रगतीच्या मार्गार देशाचे प्रधानमंत्री आमचे देश आनी आमचे वेगवेगळे राज्य हे वेगळे तरेचे एक विचारधारा घेवन आमी फुडें सरल्या. आयज तुमी सगळ्यांक खबर आसा विकास म्हणटा तो कसो जाता आनी आयज देश 10 वर्सां चलयले आनी 10 वर्सां फुडें वचून देशाचे प्रधानमंत्रीचे विचार 2047चे विकसीत भारताची जी कल्पना आहा ही कल्पना फक्त रियालिटी फुडें व्हरपाक तेंचे प्रयत्न आसा. आयज जेन्ना इस्रोचे आमी उलयता ज्या तरेचे ताका फंडींग जाता, चंद्रयान 2 एका यशस्वी आमचे प्रधानमंत्रीच्या माध्यमांतल्यान तेंचे मार्गदर्शन घेवन आमकां ते आयज पळोवंक गावले. आयज गगनयान बी आयज कमिशन जाल्लें आसा. स्पेस एक्सप्लोरेशनाचे पयलीं केन्ना चर्चा जायनासली, पूण आयज तेजी चर्चा जाता आनी आमकां अभिमान आसूंक जाय की भारतीय जनता पक्षाचे आमी कार्यकर्ते आमी आयज संदी गावली आमकां हांगा बसपाक आनी कॉंग्रॅच्युलेटरी मोशन हांव मांडटा तरी बी तुमच्या बिहाफाचेर आमी मांडटा आनी हे लोकां पर्यंत पावपाक की हे सत्ता कशी आयली 10 वर्सां, ही सत्ता वयल्या वयर येवंक ना. हे कश्ट आपूण जीव दिवन कश्ट करून देशाचे प्रधानमंत्री आनी आमचे मदीं असलेले नेतृत्व नितीनजी गडकरी सारखे नेते जे आमकां मार्गदर्शन करपी परिवर्तन म्हणटा राज्य गोवा राज्याक खऱ्या अर्थान 360 डिग्रीचे एंगल दिवपाक आयज तांकां श्रेय वयता. कित्याक हे नेटवर्क जर मायनस केल्यार आमचें कितें आसतलें आयज गोवा राज्यान आमी केन्ना विचार केला. आयज आमी जेन्ना ट्युरिजमाचेर उलयता आनी कसल्याय शब्दाचेर उलयता तांकां रोड नेटवर्काची गरज आसता, तांकां वेगळ्या तरेचे इन्फ्रास्ट्रक्चराची गरज आसता. हे तेंचे माध्यमांतल्यान तेंची विचारधारा तेंची कल्पना हे आयज तेणी आमकां करून आयज दाखोवन दिल्लें आसा. काल पेडण्या फंक्शन जालें तेन्ना आनी हजारांनी कोटीचे प्रकल्पाचे उल्लेख आयज नितीनजी गडकरीन आमकां शब्द दिल्लो आसा. डिफेन्स मॉडर्नायझेशनाचो आतांच उलयला की डिफेन्स मॉडर्नायझेशन आनी आमच्या देशान आनी आमच्या राज्यान बी कांय कडेन अशे प्रकल्प आहा की मेक इन इंडिया म्हणजे डिफेन्साची गोश्टी आयज आमच्या राज्यान आमचे कंपनीज जे देशाचे आहा ते कोलॅबरेशन करून आमच्या देशान तेचे मॅन्युफॅक्चरिंग जाता. आयज देशाचे प्रधानमंत्री मन लावन आपलें आयुश्य घालून दिलें आमच्या पक्षाक मजबूत करपाक आनी आमचो सरकार परत एकदा NDAचे अलायन्स आयज परत एकदा आयज सत्तेर हाडपाक आनी आमी सगळे आयज हांगा जे उपस्थित स्टेट एक्झिक्युटिव्हचे आमी सगळे मेंबर्स जे आसा आयज आमी आनी आमचे मदीं आयजचे कार्यक्रमाचे आयज प्रमुख पावणे आनी अध्यक्ष आमचे नितीनजी गडकरीचे मदीं उपस्थितीचे लायल्या. आयज आमी कॉंग्रॅच्युलेट करता आमच्या देशाचे प्रधानमंत्री, तेंचे विजन, तेंची कल्पना, तेंची भुमिका, तेणी जे सगळ्या लोकांक बरोबर घेवन हे देश चलोवपाचो जो प्रयत्न केलो आमी आमच्या मनांतल्यान विकसीत भारत 2047 एक बऱ्यापैकी इम्प्लिमेंट जावची म्हणून शुभेच्छा आमी देशाचे प्रधानमंत्री दिता. तेची शुभेच्छा जावन जावचें ना, आमकां सगळ्यांक सहभागी जावचें पडटलें हेज्यान. आमी जे कितें हांगा उलयतात हेज्यान आमी सहभागी कार्यकर्ते मंत्री आमदार पदाधिकारी जाल्यारूच आमी ताका यश आपल्या राज्यान आमी योग्य तरेन आमी ते फुडें व्हरूंक शकता. आमी हे सेलिब्रेट जेन्ना आमी करता की आमचो सरकार परत एकदा आमचें सरकार देशाचें नेतृत्व नरेंद्र मोदीजी आयज करता ते आयज करपाक आमी आयज स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी भारतीय जनता पार्टी गोवा राज्य आमी कंटिन्युअसली आमी तांकां कॉंग्रॅच्युलेट करता देशाच्या प्रधानमंत्रीक आनी आमी बी वचन करता दिता तांकां की आमी जे कितें तेंचे मनान जे आसा जे विचारधारा तेंची आसा ते आमी आमच्या राज्यान योग्य तरेन इम्प्लिमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी देशाचे प्रधानमंत्रीक आमचे पूर्ण आमी पाठिंबो गोवा राज्याचो प्रत्येक भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आमी आयज देशाचे प्रधानमंत्रीक आमच्या कडल्यान शुभेच्छा दिता की आयज देशाचे प्रधानमंत्री ह्याच तरेन आमची प्रगती करची, राज्याची प्रगती, देशाची प्रगती करची. आनी हे रेझोल्युशन कॉंग्रॅच्युलेटरी रेझोल्युशन आमी कॉंग्रॅच्युलेट करता आमच्या देशाचे प्रधानमंत्री तुमच्या सगळ्यांच्या वतीन. आनी हे रेझोल्युशन तुमच्या फुड्यान हांव दवरता. आनी म्हाका 2 शब्द उलयले बद्दल हांव पक्षाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांचे आभार व्यक्त करता आनी तुमचे आभार व्यक्त करता. देव बरें करूं.
सरकाराच्या या अभिनंदनी ठरावाक अनुमोदन दिवपा खातीर हांव पंचायत मंत्री मावेन गुदून हांचे कडेन विनंती करता. निलेश काबराल एक पावला यो. आजचे बीजेपी स्टेट एक्झिक्युटिव्ह मिटिंगेत उपस्थित असले केंद्रीय मंत्री बाब नितीन गडकरीजी जेणे गोंयांत कितले काम केला, कालूच व्हडले उद्घाटन केला, सगळ्यांक खबर आसा. तेजे बरोबर आमचे माननीय मुख्यमंत्री यंग एंड डायनामिक डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे युनियन मिनिस्टर बाब श्रीपाद नाईक, आमचे राज्यसभेचे मेंबर तसेच आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद तनावडे, बाब विश्वजीत राणे, तसेच हांगा जमिल्ले माझे दुसरे सगळे मिनिस्टरियल कलीग, MLA, ऑफिस बेरर, सभापती आणि आमचे खास करून सगळे ॲक्टिव्ह कार्यकर्ते. पयले सुवातेर हांव हे रेजोल्युशन जे हांगा मांडला ते सेकेंड करपाक म्हाका उबो दवरलेलो आसा. आनी हे रेजोल्युशन सेकेंड करतना जे आमचे प्रपोजर आसा तेणे स्कुटायन एक पॉयंट जो आमी ते रेजोल्युशनाक उरयला तो सांगला आसा. ताका लागून हांव रिपीट करपाक सोदना, पूण आमी थोडेशे गोश्ट्यो ज्यो आसा आमचे लक्षांत येवपा जाय. आनी त्यो म्हणल्यार आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी पयलेच खेपे नॉन काँग्रेस प्रायम मिनिस्टर तिसरे खेपे निवडून आयला आणि बरी मेजॉरिटी घेवन येयला. ताका आमी कॉंग्रॅच्युलेट करपाक जाय. आनी लोक केन्ना तुका निवडून दिता? 10 वर्सां बऱ्यांतले बरें काम केलां, 10 वर्सां बऱ्यांतल्यो बऱ्यो सामान्य लोकांक स्कीम दिला, 10 वर्सां तरेच्यो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून जे लोकांनी अपेक्षित सुद्धा नासले लोकांचे अपेक्षा करूना असले काम करून दिल्ले आसा. आणि हे काम तेणे करून दिला तेजे हांव मुद्दम सांगपाक सोदता. देशांत तरी रेकग्निशन आसाच म्हणून आख्या देशांत पळयल्यार एक चळवळ कशी, मूवमेंट ऑफ डेव्हलपमेंट, मूवमेंट ऑफ रियल प्रोग्रेस हे आमकां दिसूं येता. रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले आनी जेन्ना प्रगती दिसपा येता सगळ्या लोकांक जे लागू जाता, तो बिझनेसमॅन आसूं दी, सामान्य लोक आसूं दी, प्रोफेशनल आसूं दी, हे कशें घडटा. आमी सारके ल्हान सकयले स्थानार आशिल्ले एज अ ग्रोईंग इकॉनॉमी, एज अ अंडर डेव्हलप्ड कंट्री, आज आमी खंयच्या स्थानार पावले? 5व्या स्थानार पावले. ही ल्हान गोष्ट न्हू. इकॉनॉमी ग्रो केन्ना जाता? जेन्ना तूं तुमच्या नागरिकांक एक संदी दिता, लोकांक एक संदी दिता, तुमची प्रगती करपाक एक ऑपॉर्च्युनिटी, व्यवसाय वाडोवपाक, गरीब आहा तांकां स्किम्यो दिवन वयर काडपाक, कोविड टायमार जे उपाशी लोक मरपाचे आशिल्ले तांकां स्किम्यो दिवन अजूनय फुडल्या 5 वर्सां गरिबां स्कीम म्हणजे अन्न दिला. हे सगळ्यान व्हडली गस्ट जावन आसा. तेन्ना तुझे पॉप्युलेशन जे आसा, संख्या जी आसा लोकांची ती प्रोडक्टीव जाता आनी तेन्ना आख्या देशान प्रगती जाता. आनी बाब नरेंद्र मोदी फुडें वयता आसतना हांव म्हणना सगळे मंत्रीन काम करपाक जाय, करताय बी, पूण थोडे मंत्री जे काम करता तेंचे एक एक्सेप्शनल कशें काम आसता आनी तितलो आमचे भाग जावन आसा. तितलो एक मंत्री म्हणल्यार जो काम इतले करता, आख्या देशान जी अनेक चळवळ कशी करून हाडला आनी जे आमकां सगळ्यांक गरजेवंत आसा, गरज आसा. रस्ते बऱ्यांतले बरे करपाचे, ब्रिजो बांदपाचे, खंय कनेक्टिविटी ना थिंगा 7-8 वरां तरी प्रवास करपाक लागतालो, 2 वरांनी तूं पावता. हो बदल आख्या देशांत, आमचे गोंयान धाकटुले माणकुले गोंय
सुंदर गोंय जे आमी म्हणटा हे इन्फ्रास्ट्रक्चराचे काम आख्खे देशांत तशें गोंयांत कोणें करून दिला जाल्यार आमचे बाब नितीन गडकरीन हे करून दाखयला देशांत आनी आमचे गोंयांत. कालूच मोप्पा लिंक तेणें इनॉग्रेट केलें. इतले हायटीचेर ते आसा, मोर देन 41 मिटर्स. स्वप्नान सुद्दां कोणें चिंतून आसतलें इतलें बरें तें जातलें म्हणून. आनी जेन्ना हे भाशेन विकास आमकां पळोवपाक मेळटा, दुसरी जी जुवारी ब्रिज आयिल्ली, तिसरी जी मंडवीचेर कांय कारणां लागून बंद पडपाची आसली, हांव समजतां तेणें एक निर्णय असो घेतलो, जायना तें काम करून दाखयलें आनी आमकां ती तिसरी ब्रिज आनी दुसरी ब्रिज जुवारीची आयकॉनीक ब्रिज जी खूंय ना तसली करून दाखयली. हे भाशेन काम असले मंत्र्याचे आज आख्खे देशभर चालू आसा, जी स्पीड आनी विथ आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, पयशे सुद्दां नासतना खुंयसून तरी पयशे निर्माण करप, क्रिएट दॅट इकोसिस्टम टू गेट द फायनान्सीस, टू गेट द थिंग वर्किंग. This is the dynamic and the most dynamic minister, I can say, one of the most dynamic ministers in the Modi cabinet. खरें काम करून दाखयला. आनी जे काल सुद्दां एक उद्घाटन जाता, लोकांनी खुश जावपाक जाल्ले, आनीकूय लोकांक खुश करपाक आनी तेजे ती एक संवय कशी जाल्ली आसा, हॅबिट टू वर्क. जे आमदारान थिंगा मांडावळ केली, जे मंत्र्यान थिंगा मांडावळ केली, सगळे मानून घेतले. म्हणजे इतले पयशे घालून इतलो विकास आमचो बाब नितीन गडकरी आमकां करून दिता, हे आमकां खबर आसपाक जाय. आतां आमचे गोंयांत कितें जाता तें उलोवन अशें नॅशनल लेवल लावया. खंयच्या क्षेत्रांत म्हाका दाखोवया प्रगती आमी करूं ना. जनधन अकाउंट एक उदाहरण. गरीब लोकांक अकाउंट उगडून दिले, घरां नासले तांकां घरां बांदून दिली. उज्ज्वला स्कीम जे फू करून रांदीन आमच्यो बायलो रांदताले, गॅस कनेक्शन दिले. आज आयुष्मान भारत हेल्थ आपले भलाकी पोट बरे भाशेन पळोवपाक जाय म्हणून स्कीम दिली. अशे अनेक स्कीम दीत गेलो. म्हणजे गरिबांचोय तो चिंतीत गेलो. सगळे स्टेटान तेणे सपोर्ट केले. आपले सगळे केंद्रासून कोणाक कितें जाय ते दिले. म्हणून आज आमचे दुसरे डायनामिक चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतूय गोंयांत बऱ्यांतले बरें काम करपाक ताका मेळ्ळें. म्हणून तिसरे फावटी तोय निवडून आयलो. तिसरे फावटी ह्यो सोपी गजाल आसना. ताकाय आमी शाबासकी दिवपाक जाय. आनी हे डबल इंजीन जे आमी कशें काम करपाक जाय, सेंटर आनी गोवा कशें काम करतात हे सगळ्यांनी खऱ्यांनी उदाहरण पळोवपाक मेळटा. हेच भाशेन थोडे आमी इंटरनॅशनल लेवलार या. इंटरनॅशनल लेवलार भारताक कितलो मान आसलो आमकां सगळ्यांक खबर आसा. गेले 10 वर्सां कितलो मान सन्मान आमचो भारत नागरिकांचो वाडला, स्पश्टपणे दोळ्यांनी दिसता, आमकां पळोवपाक मेळटा. आनी सगळे आमी गर्व अशें कॉलर टायट करून सांगपाक शकता, आपण भारतीय, आपण इंडियन सिटीजन. हे कोणें करून दिला जाल्यार नरेंद्र मोदीन करून दिला. हेची कितलींशीं हांव उदाहरणां दिवपाक शकता. युक्रेन वॉर जाला तेन्ना दोन्ही देशांचे मध्ये गैर थांबवून आमचे भारतीय कोण आहात तांकां पत्ते हाडले. हे एक व्हडलें उदाहरण जावन आसा. तेजे कितले नेते आयकता ते आनी तेन्ना आमकां कळून येता कितले तेजे मान सन्मान आहा तो. 15 इंटरनॅशनल अवॉर्ड, हायेस्ट अवॉर्ड इन द कंट्री गिवन टू एनीबडी. कोणा दिला? बाब नरेंद्र मोदी दिला. सगळे देशाचे लिडरांनी गेले ते 10 वर्सांनी. पयरूच एक अवॉर्ड दिला त्या देशान गेलो तेन्ना रशिया सेंट अँड्रूज ते हायेस्ट अवॉर्ड तेका दिले. हे कितें दाखयता? तेजे स्टँडींग आनी आमचो सगळ्यांचो स्टँडींग. तुमचो आमचो स्टँडींग तरी कोणें वाडयला? बाब नरेंद्र मोदीन वाडयला. आमचे गोंयान येवया. हालींच निवडणुको जाल्यो. बाब श्रीपाद नायक व्हडल्या माजरान जिखले आनी खऱ्यांनी एक 5 कॉन्स्टिट्युएन्सी बऱ्यांतले बरें काम केलें. ताका हांव शाबासकी दिता. पूण हेरूय कडेन वाडपाक जाय आमी. कित्याक वाडना? आमचे सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे ते काम आसता. एकदां बरें काम जाल्यार सुद्दां आमी लोकां पर्यंत ते पावोवपाक शकना.
हे तरी खरे अर्थान लोकां पर्यंत आमी सगळ्यांनी पावयले, आमचे कार्यकर्त्यांनी लोकांक कन्विन्स केले, जाल्यार आमची स्थिती अशी जावपाची येयला ते म्हाजेनान आनीकूय आमी जिखपाचे. आमचे दक्षिण गोंयांत या 2 लाख मायल वोट पडले, हिचे आमकां शाबासकी की आमची वोट शेअर वाडलो म्हूण. जे म्हणटाले मायनॉरिटीज बीजेपी बरोबर ना, थोडे लोक ना, आज जाय जाल्यार मायज लोक आमचे बरोबर येयला. पूण आमी कित्याक जिखपाक शकना एक लक्षांत दवरपाक जाय. ओपोजिशन जे इंडिया अलायन्स म्हणटा एट ऑल इंडिया लेवल आमचे गोंयांत जे आसा ते सगळे लिडर वोटींग कोणा जे स्वताचेर ते चलना, हे लोकांची मनां कुसोवपाक नाका जाल्लो नेगेटिव्ह प्रोपगंडा केलो की आमी मायनॉरिटीज एगेन्स्ट डेव्हलपमेंट येता तेजेर आड येवप आनी वेगळे वेगळे इश्यू काडून जे एक्चुअली गरज आसा, लायक फॉर एक्झाम्पल तामनार प्रोजेक्ट आमकां जाय, नेगेटिव्ह म्हणजे आमी कितें करता ते सगळे बाद अशें लोकांची मनां कुसयली. आनी कुसपाक तुमी जाणा टायम लागना, कितें बरें फ्रेश अशें एक फ्रूट काडटलो जाल्यार टायम लागता, पूण कुसपाक ते टायम लागना. आनी एक अशें एक म्हणणी आहा, एक आपोल तरी एक बास्केटेन कुसलो जाल्यार सगळे कुसता. एकटो 2 जाण 3 जाण पसरता, लोकां मदें पसरयता खोटे कितें आहा ते आरोप आमचे बीजेपी पक्षाचे वा सरकाराचे, ते वेळार लोक बिलीव करता. आज खरे अर्थान हांव खात्रेन सांगपाक शकता साऊथ गोवा सुद्दां लोक रिपेंट जाता. होय कास्तार आमचो आसलो जाल्यार आमचे आनीकूय बरेपण जावपाचें म्हूण म्हाका ही पूर्ण खात्री आसा. आमचे बाब प्रधानमंत्री बाब नरेंद्र मोदी आमचे पळोवपाकूय रिसेंटली ते मेळ्ळे, आमंत्रण परत ताका रिपीट केले आमचे गोंयांत येवचे म्हूण. सेंट फ्रांसीस झेवियर एक्सपोजिशन आसा, हेजे पयलेय एक्सपोजिशन आसले. बाब आमचे स्वर्गीय मनोहर पर्रीकर आसतना कितलो सपोर्ट तेणें केलो, एक ट्रुली इंटरनॅशनल इव्हेंट अशें तेणें करून दाखयले. आज आमचे डॉक्टर प्रमोद सावंत तितून हांव वायस चेअरमनूय आहा, तेय ते बऱ्यांतले बरे एक इव्हेंट जावचें म्हूण कालूच ते कार्डिनला मेळून आयले, जे न्यू आर्क बिशप आहा तेकाय मेळून आयले. हे कितें दाखयता आमची काळजी, आमी चिंतूना मायनॉरिटीज आमकां वोट दिवना, थोड्या लोकांनी तांकां इन्फ्लुएन्स केले अशें आमी चिंतना. सरकार सगळ्यांचो विकास सगळ्यांचो जावपा जाय, रुलींग आसूं दी ओपोजिशन आसूं दी, आमी ते करून दाखयता. कित्याक सगळो लोक आमचो. आनी म्हाका पूर्णपणे खात्री आसा आज तरी ते मिसअंडरस्टँडींग जाल्ले आसा, 2027 जे मिसअंडरस्टँडींग आहा ते क्लियर जावन जे विकासाची पावलां आमी मारीत आसा, गोंय जे फुडें वचत आसा हे आनीकूय फुडें वचोन आमी 2027 सीट तेज्याकून मायज परत भारतीय जनता पार्टी हांगा सत्तेर येतली जशी सेंटरा येयल्ली आसा हे म्हाका खबर आसा. हे सांगून हांव तुमकां एकूच सांगपाक सोदतां, कार्यकर्ता म्हणल्यार मेन सगळे कडेन खांबे. एकूच इच्छा तुमचे कडेन हांव दवरतां, एकूच आवडयता, फुडाराक तुमी आनी अशें काम करीत रावचें. आमचे कार्यक्रम सरकाराचे काम लोकां पर्यंत पावयचे आनी तो दीस पयस ना की 2027 आनी 2027 सीट्स क्रॉस करून आमी व्हडले संख्येन निवडून येतले म्हूण ही आशा धरून हे रेजोल्युशन सेकंड करता. परत कॉंग्रॅच्युलेट करता आमचे बाब प्रधानमंत्री बाब नरेंद्र मोदी, तशेंच बाब नितीन गडकरी, तुमच्या सगळ्यांचे वतीन गोंयकाराचे वतीन परत देव बरें करूं म्हणटा. गोंयचे बरेपण तुवें सदांच हे भाशेन दीत रावचे. चड आनी चड देव बरें करूं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे 3ऱ्या वेळार पंतप्रधान जाले आनी ताका लागून जो अभिनंदनाचो ठराव आसा तो आज आमचे मंत्री बाब विश्वजीत राणे हांच्यांनी दवरलो. ताका सेकंड डेट हे आमचे मंत्री मवीन बाब गुदीन हांच्यांनी केल्लें आसा. सगळ्यांच्या फोल्डरा भितर तो ठराव आसा. एखाद्याक जर ताचे भितर कितें सजेशन जर दिवपाचें आसत, एखादें एडिशन कितें करपाचें आसत, तातूंत एड करून वचच्या पयलीं आमचे जनरल सेक्रेटरी दामू नायक, सर्वानंद भगत किंवा सिद्धार्थ कुंकळकर हांचे कडेन तुमी दिवचें. पण कारण आमचे नितीनजी गडकरी हांकां बेगीन वचपाक जाय आनी म्हणून आमी तुमी तें बरोवन दिवचें. पूण हो ठराव जो आसा
हो ठराव सर्वानुमते पास जालो हे करपाक हांव सगळ्यांक विनंती करता की दोन्ही हात वयर करून हो ठराव पास जालो हे जाहीर करता. भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. बोला भारत माता की सरकाराचा अभिनंदनीय ठराव हे सगळ्यांनी एक मतान पारीत केल्लो आसा. फुडले सुवातेर हालींच जाल्ले आमच्या लोकसभेचे इलेक्शन हाजे एनालिसीस आमचे मध्ये आमकां मार्गदर्शन करपा खातीर खास करून केंद्रीय मंत्री आयिल्ले आसात. डेव्हलपमेंट त्यांच्या मंत्रालयाच्या मार्फत कितें जाता तो आमी सगळ्यांनी अनुभवलो आसा, पळयलो आसा गोंय राज्यात. आमकां सगळ्यांक याद जातली 1995तल्यान प्रमोदजी महाजन हे बरोबर गोंयचेर राजकीय नेतृत्व सांबाळपी आनीक 2009 ते 2013 पर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपद उचलले आनी नितीनजी गडकरी हांचे कडेन विनंती करता की ताणें आयच्या ह्या राज्य कार्यकारिणीक संबोधीत करचें. गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत, भारत सरकारमध्ये माझे सहकारी माझे मित्र आदरणीय श्रीपादजी, आपले अध्यक्ष आदरणीय सदानंदजी, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मंत्रीगण, आमदारगण, आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, आत्ता श्रीपादजींचा निवडणुकीमध्ये 6व्यांदा ते विजयी झाले म्हणून त्यांचा आपण सगळ्यांनी सत्कार केला. मी आठवण करत होतो की श्रीपादजींच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मी प्रचाराकरता आलो. 1998 साली 99 साली त्यावेळी 95 साली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं. त्यावेळी प्रमोद महाजन ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होते आणि त्यांनी मला बोलावून जबाबदारी दिली की आता महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे आणि गोव्यामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे, तेव्हा गोव्याचा प्रभारी म्हणून तू काम कर. त्यानंतर त्यावेळी अशी स्थिती नव्हती, आपल्याला तेवढं यशही मिळालं नव्हतं. पण श्रीपादजी, मनोहरजी त्यावेळी दिगंबर होते, संजीव नाईक होता, हे 4-5 लोक नेहमी येऊन मी यायचो, इथे राहायचो आणि तेव्हापासून मी गोवा भारतीय जनता पार्टीचे अनेक चढउतार पाहिले. पण आज या ठिकाणी मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय सशक्त केलेला आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी या 30-35 वर्षामध्ये निस्पृह निस्वार्थी भावनेने या पक्षाच्या विस्ताराकरता प्रयत्न केले, त्या अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं हे फळ आहे की आज आपण एका चांगल्या स्थितीमध्ये आलो. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या स्मृतींना किंवा जे आहेत आज आपल्यामध्ये त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, कारण त्यांच्या परिश्रमामुळेच हे शक्य झालं. काही कार्यकर्ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या पक्षाच्या विस्ताराचा हा जो इतिहास आहे, या इतिहास नवीन कार्यकर्त्यांनी जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर वर्तमान काळामधून भूतकाळातल्या इतिहासाचा अध्ययन करून भविष्याचा वेध घेण्याची नक्कीच आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. 2027 मध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आहे. आज 2-2.5 वर्षाचा हा काळ बाकी आहे आणि या काळामध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करणं आणि संघटनेची ताकद वाढवणं
हे कार्य जर नीट प्रकाराने झालं तर नक्कीच पुन्हा एकदा गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. मराठी आणि गोव्यातली भाषा याच्यात बरंचसं सांगेल. मी पहिल्यांदा यायचो देव तुमचं बरं करो. मी आता गमतीने म्हटलं की मी जरी असं म्हटलं की देव तुमचं बरं करो एवढ्याने काही काम होणार नाही, कारण देवाचा आशीर्वाद पाहिजेच, पण व्यक्तीचं कर्तृत्वही तेवढंच महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच विजय मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचा इतिहास असाच आहे. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला विद्यार्थी परिषदेतून सांगितलं की आता तू 75 साली आणीबाणी आली आणि त्यावेळी मी आणीबाणीच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग 77 साली निवडणूक झाली. मी विद्यार्थी स्टुडंट लीडर म्हणून युनिव्हर्सिटीत काम करत होतो आणि त्यावेळी विद्यापीठाच्या निवडणुकीत मी 6 मतांनी हारलो होतो. डॉक्टर श्रीकांत जिचकार म्हणून माझे मित्र होते, अतिशय विद्वान होते, ते काँग्रेसकडनं होते उभे आणि त्यावेळी मी हारलो. पण नंतर मग मी जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली आणि ज्यावेळी आमच्या महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी लक्ष्मणराव मानकर मला पुण्याला घेऊन गेले पहिल्या मिटिंगवर, त्यावेळी महाराष्ट्र एक्सप्रेस पहाटे 6 वाजता पुण्यात उतरायची. उतरल्यानंतर मी पुण्याच्या स्टेशनच्या बाहेर आलो. माझी पहिलीच मिटिंग होती. त्यावेळी भिंतीवर लिहिलं होतं की पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. आणि ते पाहिलं आणि मग मी विचार केला की आपण या पक्षात आता आलो, सध्या अटलजी निवडणूक हारले आणि लोक थट्टेरी म्हणायला लागले की हा पक्ष आता संपला, हम दो हमारे दो. अटलजी अडवाणी आणि त्यांचे आपले 2 खासदार, एक गुजरातमधून पटेल होते आणि एक आंध्र प्रदेशमधून खासदार होते, 2च खासदार होते आणि देशामध्ये ही चर्चा सुरू झाली होती की हा पक्ष संपला. पण आपल्या सगळ्यांना हा इतिहास याकरता सांगतोय की त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि प्रवाहाच्या विरुद्ध संघर्ष करत करत आणीबाणीत अन्याय अत्याचार सहन केला. जनता पार्टीच्या रूपाने आपण या देशाचं लोकतंत्र वाचवलं. इमर्जन्सी म्हणजे आपल्या लोकशाहीचा एक प्रकारे डंक घेणारी घटना होती. आपल्याला माहिती असेल त्यावेळी मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट मिसा होता. अनेक लोक जेलमध्ये गेले, अनेक लोकांनी सत्याग्रह केले, अनेक जेलमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, अनेक परिवार बर्बाद झाले. पण आपण एवढा मोठा संघर्ष केला की त्या संघर्षामधून 77च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांच्या वेळी पार्टी तयार झाली नव्हती, संविधान नव्हतं, नेता नव्हता. जनता पार्टी ही हिंदुस्थानच्या इतिहासातली अशी पार्टी आहे की त्या पार्टीचा झेंडा नव्हता, दंडा नव्हता, असं काही मिटिंग झाली नाही, कार्यकारिणी नव्हती, अध्यक्ष नव्हता. इलेक्शनच्या वेळी तात्पुरती व्यवस्था झाली आणि जनतेने इतका प्रतिसाद दिला की रायबरेली मतदारसंघामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. पूर्ण उत्तर भारतामध्ये काँग्रेस समूळ नष्ट झाली, संजय गांधींचा पराभव झाला आणि जनतेने जनता पार्टीला राज्य दिले. आणि जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा राजघाटवर समाधी स्थापन त्या ठिकाणी या शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या सगळ्या इतिहासानंतर जनता पार्टीनंतर पुन्हा एकदा जनता पार्टी, तुम्हाला माहिती आहे तो इतिहास की जनता पार्टीमध्ये एवढे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते की एक दिल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई यहाँ गिरा, अशी कहाणी झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याकरता जनता पार्टी निर्माण केली, पण जनता पार्टी जास्त काळ टिकू शकली नाही. त्यावेळी अटलजी अडवाणीजींनी ठरवलं की आपण नवीन पक्षाची स्थापना केली पाहिजे. 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली
आणि त्यावेळेचा दिवस मला आजही आठवतो. MC छगला, मोहम्मद करीम छगला हे फार मोठे व्यक्ती होते. त्यांनी त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात त्यांचं भाषण झालं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मी आज जे काही बोलतोय ज्यांच्या समोर ते अटल बिहारी वाजपेयी, मी आज भविष्यवाणी करतो आहे की अटल बिहारी वाजपेयी येणाऱ्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री होतील हे मी आपल्याला जाहीर करतो. सगळ्या कार्यकर्त्यांना खूप बरं वाटतं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं भाषण झालंय मुंबईच्या बांद्रा रिक्लेमेशनच्या ग्राउंडवर. तो कार्यक्रम झाला होता आणि तिथून समुद्र दिसतो आणि 5:30-6 वाजता अटल बिहारी वाजपेयींचं समारोपाचं भाषण होतं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की छगलाजींनी माझा उल्लेख भावी प्रधानमंत्री म्हणून केला आहे. मी त्यांना आभार मानतो, धन्यवाद देतो. पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराप्रमाणे या देशात का प्रधानमंत्री कौन होगा ये प्रश्न महत्वपूर्ण नहीं है, भविष्य में ये देश कैसा होगा ये महत्वपूर्ण. अटलजींचा ऐतिहासिक भाषण आहे आणि त्या भाषणाच्या समारोपाच्या वेळी त्यांनी एक घोषणा केली, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि त्याप्रमाणे काम करत असताना अलीकडल्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आली. हा सगळा इतिहास याकरता लक्षात घेण्याची गरज आहे की भविष्य काळामध्ये चांगले दिवस आले की जुन्या काळातल्या प्रतिकूल परिस्थितीत झालेला संघर्ष आणि घटना आपण विसरतो. मराठीमध्ये एक प्रसिद्ध लेखक आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मृत्युंजय नावाचं पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिलं, ते दोन्ही अर्थ आहेत. ते त्यांनी असं लिहिलं आहे की विस्मृती ही माणसाने देवाला दिलेली देणगी आहे. आयुष्यातल्या कटू गोष्टी विसरल्या पाहिजे, पण पलीकडे त्यांनी असं सांगितलं की जर भविष्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमान काळामध्ये त्याचं चिंतन करून भविष्याचा यशस्वीपणे वेधही घेतला पाहिजे. आणि त्यामुळे आज आपली पार्टी जी आहे त्यात अनुकूल काळ आहे. तुम्हाला माहिती आहे की शेतीमध्ये ज्यावेळी हायब्रिड बियाणं लागतं तो उत्पादन वाढतं, पण जेवढं हायब्रिड बियाणं डेव्हलप होतं तेवढं झाडावर रोगराई पण खूप प्रमाणात येते. वाईट दिवसामध्ये आनंद असतो आणि चांगल्या दिवसामध्ये मात्र खूप दुःख होतं, घर बर्बाद होतं. मी एका परिवारात होतो तेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही 600 स्क्वेअर फूटच्या घरात राहत होतो. गरिबी होती, भूकमरी होती, बेरोजगारी होती, पण आम्ही आनंदात राहत होतो. घर आनंद होतं, सगळं सुख होतं, सगळ्यांचं एकमेकावर प्रेम होतं. पण आता आम्ही धनवान झालो, आमचा उद्योग व्यापार वाढला, मर्सिडीज गाडी आली, बंगला झाला, मुलं आले, सुन्या आल्या, सगळं काही वाढलं, पण आमच्या घरातलं सुख मात्र निघून गेलं. त्यामुळे यशामध्ये आणि समृद्ध आणि संपन्नतेच्या काळामध्ये सुख टिकवणं हे कठीण आहे. आणि म्हणून आज आपण चांगल्या काळामध्ये असल्यामुळे भविष्य काळामध्ये आपलं जे उद्दिष्ट आहे ते लक्षात ठेवून आपल्याला सुखाने कसं होता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या पार्टीच्या सिद्धांतामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे राष्ट्रवाद, म्हणजे आम्हाला राष्ट्र सर्वोपरी आहे. हम 2 4 रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा, असं म्हणत आपण सगळेजण आपल्या मातृभूमीवर, आपल्या राष्ट्रावर आपण सर्वोपरी प्रेम करतो. दुसरा विचार जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. जर आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षात असू तर जनतेच्या प्रश्नावर आम्ही संघर्ष करू आणि जनतेला न्याय मिळवून देऊ. पण जर आम्ही सत्तेमध्ये असू तर तळागाळातला जो शेवटचा माणूस सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्या माणसाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाय गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. तिसरा मुद्दा जो आहे
तो आमच्या सगळ्यांच्या विचाराचा आत्मा आहे आणि तो म्हणजे आपल्या पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे आणि ते आपलं उद्दिष्ट आहे. या समाजातला तळागाळातला शोषित पीडित माणूस, दलित माणूस, शोषित माणूस, पीडित माणूस, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आम्ही आपलं कार्य पूर्ण झालं असं समजू. हे जे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे उद्दिष्ट आहे ते भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट करण्याकरता जे मिशन आहे ते गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंटच्या द्वारे आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, विश्वगुरू व्हावं, जगातली आर्थिक महाशक्ती व्हावं, आत्मनिर्भर भारत व्हावं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी, हे प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे. ते याच विचाराशी संबंधित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायची आणि हे जर बनायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येकाला, आमदार असेल, खासदार असेल, कार्यकर्ता असेल, त्याला हे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्या पक्षाचं, संघटनेचं आणि सरकारमध्ये असेल तर सरकारचं काम यशस्वीपणे आणि चांगलं करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण फायनान्शियल ऑडिट करतो. फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. आपल्यापैकी प्रत्येकाचं तुम्ही कधीतरी आपला आत्मपरीक्षण करून आपण सगळ्यांनी परफॉर्मन्स ऑडिट केलं पाहिजे. राजकारणात काय लोक खूप हुशार आहेत, त्यामुळे आम्ही सगळे लोक काय करतो की आम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो, पण स्वतःच्या जीवनामध्ये जे बोलतो त्याप्रमाणे वागतो तसं नाही आणि अनेक गोष्टी करत असतो. एक सुंदर उदाहरण माझी आई मला नेहमी द्यायची. घरामध्ये मांजर राहायची, जेव्हा ती दूध प्यायची तेव्हा डोळे मिटून घ्यायची, कारण ती याकरता डोळे मिटायची की तिला वाटायचं की मला कोणीच बघत नाही आहे. तिने डोळे मिटल्या म्हणून जगाने तिला बघितलं ना असं नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही कसेही वागा, तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय करता, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय काय केलं, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, हे सगळं माहिती आहे. हे सगळं माहिती आणि मग त्या आधारावर तुमचं ते मूल्यांकन करतात. काही लोक म्हणतात की राजकारण आहे, करावंच लागतं. मी माझ्याकडे यावेळी निवडणुकीला उभं होतो. महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप तगडे सुरू आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होती. मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाही आहे, तो गुणाने मोठा आहे आणि या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे. आणि मी ठरवलं, माझ्याही मतदारसंघात 22 लाख मतदार, म्हणजे गोव्यापेक्षा जास्त, डबल, आणि 40% मुस्लिम आणि दलित आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा मतदारसंघ आहे. आणि आता मी उभा होतो तर माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 लंबे झाले, मी एकटा निवडून आलो. पण मी लोकांना सांगितलं कि मी जात पात पाळणार नहीं, जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात, असं सरळ कम्प्लिकेशन. मी माझ्याकडे पाळत नाही, मला फरक पण पडला. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संग्रह 10,000 लोक होते आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळी अजून कमी मिळाले, पण काही कारणाने तरी सांगितलं मी, आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार. मी त्यांना सांगितलं तुम मत देने के पहले याद रखना, मैं प्योर चड्डी वाला हूँ, RSS वाला हूँ, बाद में पछताओगे, पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो, पर जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा. आपल्या पार्टीमध्ये आपला जो संस्कार आहे त्याला शॉर्टकट नाही आहे. अडवाणीजी नेहमी म्हणायचं की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन BJP अँड काँग्रेस? आपलं वेगळे पण कशात आहे?
आणि हे वेगळे पण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टीमध्ये डिफरन्स राहू. पण जे काम नाही करायला पाहिजे जे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आपल्या येण्यात फायदा नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीला आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आपल्याला गरिबी दूर करायची आहे, बेरोजगारी दूर करायची आहे, आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास करायचा आहे, भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त देश निर्माण करायचा आहे. आणि हे सगळे उद्दिष्ट जर पूर्ण करायचे असतील तर आपण प्रत्येक ठिकाणी काय केलं पाहिजे याची योजना करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याला माहिती असेल आजकाल युनोमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक भाषण दिलं आणि ते भाषण जगात पॉप्युलर झालं. भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक, राज्याचा सुखांक काय आहे, जिल्ह्याचा सुखांक काय आहे, गावाचा सुखांक काय आहे, तर त्यांनी ते डिफाईन केलं. गावात चांगला रस्ता असला पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, गावात चांगली शाळा असली पाहिजे, गावात मुलं असलं महाविद्यालय असलं पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि विकासामध्ये आर्थिकदृष्ट्या काय काय काम झालं असेल त्याच्यावर नक्कीच लोकांचा हॅपी ह्युमन इंडेक्स डिपेंड करतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर जेव्हा होता तेव्हा मी एकदा सहज बोलताना त्यांनी मला सांगितलं की तेव्हापासून अनेक वैद्यकीय सुविधा अनेक योजनातून गोव्यातल्या लोकांना मिळाल्या. त्यामुळे आपण जनतेचं भलं करायचं असेल आणि डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स इथला वाढवायचा असेल तर सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण किती क्षेत्रामध्ये हे चांगलं काम करू शकतो. मला अतिशय आनंद आहे या 15 वर्षामध्ये आपण गोव्यात खूप चांगलं काम या सरकारने केलं. भारत सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम केलं. मी ज्यावेळी खूप पहिले विद्यार्थी असताना एकदा रेल्वेने मला वाटते कर्नाटकमध्ये हुबळीला आमचं अधिवेशन होतं. मी रेल्वेने पहिल्यांदा मडगावला उतरलो होतो, गोव्याला आलो होतो. आणि त्यानंतर मी आता गोव्याच्या त्या रोडवर इथून मुंबईला गेलो होतो. पण आता एवढं गोवा बदललं की मी मागच्या 5 वर्षात जवळपास 22 ते 25,000 कोटी केवळ माझ्या डिपार्टमेंट खर्च केले. पण आता मी कालच जाहीर केलं तर साधारणतः 50,000 कोटी रुपयाची कामं ही अजून या 5 वर्षात जेव्हा करू आपण ते पूर्ण होतील. आपला पोर्टला डेव्हलप करण्याकरता माझ्या काळात सागरमालामध्ये 8 ते 10,000 कोटीचा आपण कार्यक्रम केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या 2 वर्षामध्ये आपण गेल्या 15-20 वर्षापासून जो गोव्याकरता एक विकासाचा कार्यक्रम आखला आहे, ती जी व्हिजन आहे तिचा एकदा शांतपणे पुन्हा एकदा अभ्यास केला पाहिजे. असं म्हटलं जातं की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट व्हिजन. डोळे दान करणं सोपी आहे पण दृष्टी दान करणं कठीण आहे. ॲप्रोप्रिएट दृष्टी असेल, ॲप्रोप्रिएट लिडरशिपची जर ॲप्रोप्रिएट दृष्टी असेल तर पैशाची कमी नाही आहे. कमीत कमी माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी 50 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं केली. माझं बजेट पण आहे 2.5-3 लाख कोटी. पण मला किती करोडचे कामं सांगत होते. मी आजपर्यंत एकाही माणसाला सांगितलं की पैसा नाही. मी 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख कोटी रुपयाची कामं घोषित केली. मी तर 3 रस्ते तर 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे सुद्धा. काश्मीर ते कन्याकुमारी पैशाची कमी नाही आहे. या देशात इमानदारीने विजन ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेते आणि ती कमी जर आपण भरून काढली तर आपण कधीतरी हे उद्दिष्ट ठेवा. गोव्यामध्ये पोटेन्शियल आहे. काल बोललो की जगातल्या 5 सुंदर शहरामध्ये गोवा आलं पाहिजे. हा जर संकल्प मुख्यमंत्री आणि पार्टी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी जर ठरवला तर हे कठीण आहे पण असंभव नाही आहे, इम्पॉसिबल नाही आहे.
आणि हे जर करायचं असेल तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. आणि गोव्यामध्ये NGOज खूप आहेत, विशेषतः पर्यावरणाच्या याच्यात काम करतात. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी मागे आलो होतो मनोर असताना इथला कचऱ्याचा प्रकल्प पाहायला गेलो होतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 8 वर्षापूर्वी माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये टॉयलेटचं पाणी विकलं, शौचालयाचं. किती रुपये मिळाले असतील? 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात, 300 कोटी टॉयलेटचं पाणी विकून. आणि ते महाराष्ट्र सरकारच्या कोराडी खापरखेडा 20 प्रकल्पाला शुद्ध करून आम्ही दिले. नो मटेरियल इज वेस्ट, नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी अँड अप्रोप्रिएट विजन ऑफ द लिडरशिप दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ. नॉलेज टू वेल्थ अँड वेस्ट टू वेल्थ हे भविष्य आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आणि कोणीही वेस्ट मटेरियल नाही असं समजून आपल्या जनतेचं जीवन, त्याचा सुखांक, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स वाढवायचा आहे. आणि हेच आपलं उद्दिष्ट आहे. आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आता 3रं म्हणजे 10 वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षात पदार्पण केलं. तुम्ही विचार करा की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आणि या 75 वर्षामध्ये 60 वर्ष या देशात राज्य करण्याची संधी काँग्रेस पक्षाला मिळाली. ग्रामपंचायत त्यांची, जिल्हा परिषद त्यांची, राज्यात सरकार त्यांचं, दिल्लीत सरकार त्यांचं. पण या देशाचा विकास नाही होऊ शकतो. जे काँग्रेस पार्टी 60 वर्षात करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने केलं आणि अजून करायचं आहे. मी नेहमी म्हणतो की जे काही झालं वो तो ट्रेलर है, असली फिल्म सुरू होना बाकी है. म्हणजे अजून काम करायचं आहे. आणि म्हणून हे करण्याकरता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये एक विजन तयार करून आपलं परफॉर्मन्स ऑडिट करावं लागणार. परफॉर्मन्स ऑडिट आमदाराचं झालं पाहिजे, खासदाराचं झालं पाहिजे, नेत्यांचं झालं पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, समोरचे माणसं तुमच्या तोंडावर तुमची तारीफच करतात. एक अमेरिकन ऑथर आहे डेल कार्नेगी म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स ऑपॉर्च्युनिटी. एकेकाळी माझं वजन 135 किलो होतं, आता 90 किलो आहे. मला नेहमी वाटत मी आरशासमोर बघायचं म्हणाल माझं वजन कमी झालं. माझा एक मित्र म्हणाला की तुमच्याकडे कोणाचं काम असलं, मी एक मार्क केला की कोणी जर तुम्हाला म्हटलं की तुमचं वजन कमी झालं तर तुम्हाला एकदम बरं वाटतं, तुम्ही त्याचं काम धावून करता. पण माझं वजन काही कमी नाही झालं. मला वाटत होतं माझं वजन कमी. लोक हुशार आहेत. बघा, तुम्ही चहा कॉफी प्यायची असेल तर साखर टाका. जोपर्यंत पेल्यामध्ये साखर टाकत नाही तोपर्यंत चमचा धावून येत नाही. साखर टाकली तर तो पहिले पोहोचतो. त्याच्यामुळे आपल्याला मराठीतली म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. तारीफ करणाऱ्यापासून तो म्हणजे काही मनापासूनही करतात, सगळे खोटे असं नाही, पण तारीफ करणाऱ्यापासून आपण जरूर ऐकावं. पण आपलं चुकलं काय, आपला दोष काय हा देखील ऐकूया. आपल्यामध्ये कोणी परफेक्ट नाही. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. मला बऱ्याच वेळा संधी मिळते तर मला, मी काही एवढा विद्वान नाही, पण मला 9 डॉक्टरेट मिळाले, डिलेट्स मिळाले. पण मी इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो, कारण मला सायन्स ग्रुपमध्ये 75 साल होतं, आणीबाणीच्या याच्यात लागलो. मला सायन्स ग्रुपमध्ये 50% कमी 49.26% मिळाले. मी इंजिनियर नाही होऊ शकलो. पण मी नेहमी पाहिलं की हे जे ह्युमन टेक्नॉलॉजी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ही सगळ्यांनी मिळून काम करायचं. आपण राजकारणात काय म्हणतो, आम्ही सगळे एक आहोत, याचा अर्थ बिलकुल नाही. आम्ही सगळे मिळून काम करतो म्हणजे एकमेकाचे पाय घसतो. तुमच्याकडे असं नाही आहे.
मी हे माझ्या अनुभवातून बाहेर सांगतो. आपल्याला एका उद्दिष्टाकरता एकत्र होऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून आपल्या राज्याला, आपल्या पक्षाला एका मोठ्या स्थानावर न्यायचा आहे. हा एक चॅलेंज आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला. त्या दृष्टीने गेल्या 15 वर्षात उत्तम काम झालेलं आहे. पण अजून काम करण्याची गरज आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. जनतेची सुखदुःख काय ती समजून घेण्याची आम्हाला गरज आहे. काय केलेलं आहे आणि काय करण्याची आवश्यकता आहे ते शोधण्याची आवश्यकता आहे. आणि ही 2 वर्ष आपल्या परीक्षेचा काळ आहे. या 2 वर्षामध्ये मी प्रमोदजींना विनंती केली की तुम्ही एक चांगला सर्वे करून घ्या आणि जनतेच्या मनामध्ये आपण काय चांगलं केलं, काय काय ते शोधून काढा. आणि या सगळ्या काळामध्ये आपल्याबद्दल जनतेची नाराजी कशात ते शोधून काढा. जे आपल्या समर्थनामध्ये आहेत त्यांचा विश्वास अजून मजबूत करणं आणि जे काही कारणामुळे नाराज आहेत ती कारणं दूर करून त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करून त्यांना आपल्याबरोबर घेणं, ही गोष्ट जर आपण केली तर मला विश्वास आहे की पुढल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळून गोव्यामध्ये आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सरकार आणण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची, मंचावर बसलेल्यांची आहे, तुमची पण आहे. आणि म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये संघटनेत कसं काम करायचं, सरकारमध्ये कसं काम करायचं याचं संशोधन करून एक प्लॅनिंग, योजना तयार केली पाहिजे. मला माहिती आहे की अनेक वेळा समस्या असतात, म्हणजे डिफिकल्टीज असतात. पण मी नेहमी म्हणतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्सचा रूपांतर सुसंधीत कसं करणं, याची जी आर्ट आहे, याचे जे स्किल्ड आहे ते डेव्हलप केलं पाहिजे. जे नाराज आहेत त्यांना समाधान कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात उत्तम काम केलं पाहिजे. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. आज 2 एअरपोर्ट झाले, हायवे झाले. आता काल मी जवळपास 6,000 कोटी रुपयाचा 65 किलोमीटरचा नवीन रिंग रोड डायरेक्ट सगळ्या महाराष्ट्राचा ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर गोव्यात येणार तोही मंजूर केला. आता मी रोड बांधणार. आज जमिनीची किंमत आहे 50 लाख रुपये एकर, 25 लाख रुपये एकर. रोड बांधला की 2 कोटी 3 कोटी रुपये एकर होणार. सगळे मोठ्या लोकांना जमिनी खरेदी करणार. मला अलाइनमेंट होणार. पण त्यांनी करण्याच्या आधी जर गोव्याने एखादी डेव्हलपमेंट अथॉरिटी काढली आणि रोडच्या आजूबाजूला जर एक जमीन ॲक्वायर्ड केली आणि येणाऱ्या काळात 3 पटीने टुरिस्ट वाढणार, हॉटेल, रेस्टॉरंट्स, क्लस्टर्स, जे जे काही करता येईल ते करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हालाही पैसा मिळेल आणि गोव्यामध्ये कंजेशन पण होणार नाही, प्रदूषण पण होणार नाही. आणि या डेव्हलपमेंटमध्ये जी स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे ती आपल्याला तयार करण्याकरता एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या सगळ्यांना लागणारी मॅनपॉवर तयार करून तिथे गोव्यातल्याच तरुण माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. 80% लोक प्रत्येक प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्र असले पाहिजे. आणि आपण जर या सगळ्यांना रोजगार दिला तर त्याचे आशीर्वाद तुमच्या मागे नक्की व्हावे. मग येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारने जे काम केलं ती पुंजी आपल्याबरोबर आहे. आपल्या सरकारने जे काम केलं ती पण आपल्याबरोबर आहे. दोन्ही एकत्र करून भविष्याचा वेध घेत जनतेचा विश्वास संपादन करता मॅन टू मॅन अँड हार्ट टू हार्ट आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल. आणि ते करण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर आपला पक्ष अभूतपूर्व मार्जिनने विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की हे यश तुम्हाला निश्चित मिळेल. देव तुमचं बरं करू. पण नुसतं देवावर अवलंबून राहू नका. आपल्याकडे ते डॉक्टर वामनराव पै म्हणून एक संत होतं, तुमची शिष्य इकडे असते. ते काय म्हणायचे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ. त्यामुळे देवाचा आशीर्वाद पण पाहिजे
आणि व्यक्तीचं कार्य कर्तृत्वही पाहिजे. दोघांची सांगड जेव्हा बसेल तेव्हाच तुमचं बरं होईल. नुसत्या देवावर विश्वास ठेवाल होणार नाही. नुसतं देवावर विश्वास ठेवा, नशिबावर विश्वास ठेवता काम करत राहून तरी होणार नाही. दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा विश्वास होईल. नक्की तुम्हाला विजय मिळेल. तो विजय मिळण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे, मुख्यमंत्र्यांमध्ये, त्याच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 वर्षाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि यात तुम्ही विजयी व्हाल. देव तुमचं बरं करो ह्या शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आशीर्वाद आणि मार्गदर्शन सतत गोव्यात आहे आणि यापुढे तो असाच राहणार याबद्दल मी निश्चिंत आहे. पुढे स्वातीन तालेगाव पंचायतीचे मंडळ अध्यक्ष आणि सरपंच तसेच पणजेचे मेयर म्हणजे प्रेमाचे प्रतीक म्हणून आमच्या युनियन मिनिस्टर नितीनजी गडकरी यांना भेट करपाक सोदतात. तांचे कडेन मागता सरपंच मंडळ अध्यक्ष आणि CCPचे मेयर रोहित असं असं पळय सर मातशें सर किशोर अंगबाय भारत माता की भारतीय जनता पार्टीचा विजय. भारत माता की. पत्रकार भावाच्या आभार व्यक्त करता आणि आमचे कार्यकारिणी समिती बैठक थोडी चालू असलेली पत्रकार भावाकडे विनंती असा कृपया तुम्ही रजा घेवची.